हां, तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही, आम्ही उलथवून लावू, हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रानं आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर, हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू. पण राऊसाहेब, असं मानावं का की 5 जुलै हा महाराष्ट्राच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असून प्रत्येक वर्षी 5 जुलै हा मराठी एकीकरण दिवस किंवा मराठी विजयोत्सव म्हणून दोन्ही पक्ष, मग शिवसेना युबीटी असेल किंवा मनसे असेल, दोन भावांच्या एकजुटीचाही दिवस म्हणून 5 जुलैकडे यापुढे बघितलं जाईल असं कोणी जाहीर केलंय का? नाही, ही परंपरा सुरू होईल का? नाही, आता पाडवा आणि दसरा, कारण वेगवेगळे आधी 5 जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या, त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी. पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील. ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील आहोत. पण राऊसाहेब, कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असेल? कारण आता कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आलेला आहे. कोण भाषण करणार आहे, कोणाचं म्हणजे प्रोटोकॉल काय आहे, कोणाचं भाषण आधी होणार आहे, समारोपाचं भाषण कोणाचं होणार आहे, असं सगळं काही ठरलं आहे? काही गरज नाही सगळं सांगण्याची. यात प्रोटोकॉल कसला आला? नाही, म्हणजे क्रम काय आहे? काय कशा करता पाहिजे क्रम तुम्हाला, आणि क्रम लावून तुम्ही काय लोकांना सांगणार आहात? व्यासपीठावरती कमीत कमी गर्दी असावी. व्यासपीठावरती जे मुख्य आकर्षण आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच असावं आणि लोकांनी तुफान गर्दी करावी आणि विजय जल्लोष साजरा करावा. त्याच्या पलीकडे कोणताही प्रोटोकॉल नाही. भाजप नेते वारंवार असं म्हणता आहे की दोन भाऊ एकत्र आल्याने काही तसा विशेष फरक पडणार नाही. काल नारायण राणेंनी तेच म्हटलेलं आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फार फरक पडणार नाही. 20+0 हेच त्यांचं समीकरण आहे. नारायण राणेंनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं ही त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र फार गांभीर्यानं पाहत नाही. ज्या व्यक्तीनं 2-3 वेळा पक्ष बदललेला